जिंतूर तालुक्यातील काळेचिंचोली येथील विविध मागण्यांसाठी एका व्यक्तीचा रस्ता रोको आंदोलन। जिंतूर शहरातील तहसील कार्यालयासमोर दिनांक 6 मे रोजी विविध मागण्यांसाठी एका व्यक्तीने रस्ता रोको आंदोलन केले। तालुक्यातील काळेचिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील अतिक्रमण काढण्यात यावे, यापूर्वी अतिक्रमण न काढणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी, माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यात यावी, ग्रामपंचायतचे नवीन बांधकाम ग्रामपंचायतीच्या जागेची योग्य मोजणी करून व अतिक्रमण काढून काम करण्यात यावे, ग्रामपंचायतचे सर्व रेकॉर्ड ग्रामपंचायतला उपलब्ध करून द्यावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्ते पांडुरंग कोरडे यांनी तहसील कार्यालयासमोर जिंतूर परभणी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांची लाईनच लाईन लागली होती। जिंतूर पोलीस प्रशासनाच्या वतीने हे आंदोलन अर्ध्यातच थांबवण्यात आले व पांडुरंग कोरडे यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांच्यासोबत बैठक बसवून देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले। दिनांक 7 मे रोजी जिंतूर तहसीलदार व पांडुरंग कोरडे यांची बैठक होणार असून या बैठकीमध्ये पांडुरंग कोरडे हे विविध मागण्या तहसीलदार यांच्यासमोर मांडणार आहेत। या मागण्या तहसीलदार हे पूर्ण करतील का यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। जल आंदोलन न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट। तहसीलदाराला मागच्या वेळेस आत्महत्या करण्याचं पत्र दिलं होतं, पण तहसीलदार साहेबांनी हे करून टाकलं, म्हणजे त्यांना काही घेणं देणंच नसल्यासारखं। आम्हाला दुसरं काय पर्याय? अचानक तुम्ही आता रस्ता रोको केला, अचानक नाही, पत्र दिलेलं आहे आपण। मागच्या वेळेस मी इथं रिक्षावर बसून पण आंदोलन केलं होतं, कोणी रिस्पॉन्स द्यायला तयार नाही। या देशातल्या न्यायव्यवस्थेचं काही राहिलं का नाही? आता तुम्ही पोलीस प्रशासनाला कळविलं का रस्ता रोको? हो, पोलीस प्रशासनाला कळविल्याच्या नंतर तुम्हाला कसं काय जबरदस्ती? तुमच्या काय मागण्या आहेत? आमचं म्हणणं आहे की जे शाळेचं अतिक्रमण आहे ते राहिलेलं आहे, ते ग्रामसेवक लोकांनी मनमानी कारभार करून त्या लोकांना ठेवलेले ते हटवून लावण्यात यावं सगळ्याला सगळं। त्याचा काही नमुना नंबर 8 वगैरे आहे आपल्याकडे, पण ते काय हटवायलाच तयार नाहीत। ते आता समोरचे लोक बसलेले आणि अशी जबरदस्ती का बरं करायची? ये 2 साल में लड़ रहा है।